श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय असतो, म्हणजे आपलं सुख कशामध्ये आहे की माझ्या घरामध्ये एकोपा राहावा, माझ्या घरातील जे सदस्य आहेत त्यांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम आदर असावा आणि आम्हाला कधीही पैशाच्या समस्या भेडसावू नयेत किंवा कधी कर्ज घेण्याची वेळ येऊ नये. जो काही पैसा येतो, कमी असू द्या जास्त असू द्या, त्या पैशाला पैसा लागावा, चार पैसे मागे पडावेत आणि सुखी समृद्धी घरात एकोपा असं आयुष्य आम्ही जगावं. प्रत्येकाला, आपल्या सामान्य माणसाला हेच वाटत असतं, पण बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये या गोष्टी घडत नाहीयेत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे, जे उपाय सांगणार आहे, हे तुम्हाला दुसरीकडे कुठेही ऐकायला मिळणार नाहीत. आणि मी म्हणजे 99% सांगते की हे उपाय तुम्हाला कोणी सांगणारही नाही. या व्हिडिओतली एक न एक गोष्ट आयुष्यभर तुम्हाला, जोपर्यंत आपला श्वास आहे तोपर्यंत कधी ना कधी तरी ही एक ना एक गोष्ट कामी येणार, तुम्हाला ती आठवणार. हे मी तुम्हाला 100% सांगते. आणि तुम्हाला जरी याची गरज नाही पडली तर तुमचे मित्रमैत्रीण असतील, शेजारी असतील, नातेवाईक असतील, त्यांना समजावण्यासाठी, त्यांचा हा उपाय सांगण्यासाठी तरी तुम्हाला ही जे यातल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या 100% कामी येणार, एवढं मात्र मी तुम्हाला नक्की सांगते. कारण बघा, आजकाल ना लोक नीट म्हणजे लक्ष देऊन ऐका बरं का हे एक वाक्य, कारण याच्यामध्ये खूप मोठं म्हणजे आपण म्हणतो ना की अर्थ सामावलेला आहे. तुमच्या घरामध्ये समजा दररोज भांडणं होतात, कटकटी होतात, वादविवाद होतात, तर दररोज तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला विचारणार नाहीत. ते त्यांच्या घरामध्ये काय की जाऊ दे, यांचं रोजच आहे, कुणी तुमच्याकडे लक्षही देणार नाही. उलट तुमच्या घरामध्ये भांडणं वगैरे चालू आहेत तर जे तुमच्या आजूबाजू ज्यांना माहिती आहे की बाबा यांच्याकडे भांडणं होतात, त्यातील काही जणांना आनंद वाटेल की तुमच्या घरामध्ये भांडणं वगैरे होतात, आणि ज्यांना नाही वाटेल किंवा ज्यांना वाटेल ते तुम्हाला काहीच म्हणणार नाहीत. पण जर तुमच्या घरामध्ये एखाद्या दिवशी भांडणं नाही झाले तर ती जे दोन्ही प्रकारची जी लोक आहेत ना, ती असं म्हणणार नाहीत की अरे वा, ह्यांच्या घरामध्ये आज शांतता आहे, असंच यांनी राहावं. ती लोक काय म्हणतील माहितीये, अरे आज ह्यांच्या घरामध्ये भांडणाचा आवाज येत नाही, कस काय का रोज तर भांडणं होतात, आज कस काय भांडणाचा आवाज येत नाहीये. मग कुणीतरी त्यांच्या घरातलं तुमच्या घरात येईल, मग तुमच्या घरामध्ये बघेल काय काय भानगडे की आज यांच्याकडे भांडणं झालं नाही. म्हणजे याची खुशी नाही तुमच्या घरामध्ये शांतता आहे, भांडणं नाही झाले. त्यांच्या डोक्यामध्ये काय की यांच्या घरामध्ये आज भांडणं कसे काय नाही झाले, रोज होतात, आज कसे काय नाही झाले. याचा अर्थ काय की तुमच्या भांडणामध्ये तुमचं जे आपलं आपण म्हणतो ना की काही गोष्टी खाजगी ठेवाव्यात, काही गोष्टी पब्लिक करू नये, तुमच्या त्या गोष्टींमध्ये लोकाला इंटरेस्ट आहे. त्यामुळे महिलांनो, मी ज्या गोष्टी सांगणार आहे ना, यातील ज्या गोष्टी खरोखरच तुमच्याकडून ज्या चुका होत असतील त्या ॲक्सेप्ट करा आणि वेळीच त्याच्यामध्ये बदल करा. बघा तुमचं आयुष्य किती सुंदर होईल. पण तुम्ही जो मीपणा, घमंड, माझं म्हणजे हे आणि दुसऱ्यांचं चुकीचं, सांगणारे चुकीचं हे करताल तर दुसऱ्यांचं काहीही जाणार नाही. पुढे जे काही वाईट घडेल किंवा तुमच्यासोबत जे काही चुकीचं घडेल ते तुमच्या स्वतःमुळेच घडेल. ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे. आणि मी महिलांनो असं का म्हटलं माहितीये, कारण बघा आपले मिस्टर असतील, आपले हस्बंड असतील, वर्क फ्रॉम होम असेल, शॉप, दुकान, ऑफिस, नोकरी जे काही असेल ते त्याच्यामध्ये असतात. पण 24 तास एक गृहिणी म्हणून, एक आई म्हणून, एक बायको म्हणून आणि आपल्या घराची एक कुलस्त्री म्हणून आपण आपल्या घरामध्ये असतो. आणि आपण जसं बोलतो, आपण जसं वागतो, जसं आपण आपल्या घरामध्ये वावरतो, तेच संस्कार आपल्या मुलांना होत असतात आणि तेच वळण पुढे आपल्या मुलांना लागतं. बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो बघा की मुलांना वळण लावा, मुलांना वळण लावा. पण मुलांना ना वळण लावायची गरज कधीच नसते. आपल्याला बघूनच आपली मुलं शिकतात. आणि वळण लावणं म्हणजे काय, आपण एक आपलं व्यवस्थित रुटीन ठेवायचं, त्या पद्धतीने आपले मुलं बघून ते शिकतात, हे झालं वळण. पण इथेच आपण चुकतो. वळण लावणं म्हणजे काय, बरेच जण काय करतात, बद 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 मुलांना मारतात, रागवतात, दुसऱ्यांची बरोबरी करतात की अरे तू ह्याचं नाही केलं, तो बघ कसा, तो बघ तसा. हे वळण नाहीये. वळण सांगून कधी लागत नसतं. वळण तुम्ही जे वागता, जे वावरता, जे बोलतात ते बघून जे मुलं शिकतात, हे वळण असतं. त्यामुळे ते वळण सुरुवातीला आधी आपल्यामध्ये असायला हवं, मग बरोबर ते तुमच्या मुलांमध्ये येईल. आणि हो, ही एक गोष्ट ॲक्सेप्ट करा, तुमच्यामध्ये भलेही या गोष्टी नसतील, आजपासून, आत्तापासून तुम्ही हे चेंज करा. सुरुवातीला अवघड जाईल,
पण हळूहळू तुम्ही तसं कराल, तुमचे मुलंही तसं करतील आणि तुमच्या घरातील वातावरण बिघडेल. तुमच्या घरातील भांडणं, कटकटी, वादविवाद हे 1001% निघून जातील. हे मी तुम्हाला 100% सांगते. काय पहिली गोष्ट म्हणजे काय बघा महिलांनो, सकाळी लवकर उठायचं आहे. उठलं की फोन घेतला, चला याच्याकडे काय चालू आहे, त्याच्याकडे काय चालू, याचा व्लॉग आला का, त्याचा व्लॉग आला का, याला यांनी वाईट कमेंट केली, त्याला त्यांनी वाईट कमेंट केली, आपण त्याला हे करा, ही गोष्ट सोडून द्या. ठीक आहे, या गोष्टी ज्या आहेत ना त्या फावल्या वेळेतल्या आहेत. आपली कामं सोडून, आपलं रुटीन सोडून, आपले मुलं बाळ सोडून त्या गोष्टी बघणं हे नाही. यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम हे एक एंटरटेनमेंटसाठी आहे. जेव्हा आपल्याकडे फावला वेळ असेल, रिकामा वेळ असेल, त्यासाठी या गोष्टी आहेत. ना की झोपता, बसता, उठता आपण ह्या गोष्टी बघायच्या, त्याच्या आहारी जायचं. मग समोरच्याला काय झालं, मग आपण राग, आपण ते बोलणं करणं, दिवसभर फोन हातात घेऊन बसणं. समोरचा व्यक्ती पैसा कमावतोय, तो त्याच्या आयुष्यामध्ये प्रगती करतोय, पण तुम्ही फोनमध्ये बॅलन्स टाकून आपले पैसे तर खर्च करताय, पण तुमच्या घरातल्या मुलांना सुद्धा तुम्ही वाईट वळण लावताय आणि तुमच्या घरातील रुटीन, तुमच्या घरातील वातावरण तुम्ही बदलवताय. ह्या गोष्टीचा कुठेतरी विचार करा. हे तुम्हाला कोणी सांगितलं होतं का आजपर्यंत? आणि ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगणार सुद्धा नाहीये, कारण याच्यामध्ये दुसऱ्यांचं कोणाचं काहीच जात नाहीये. जे काही जात आहे ते तुमचं जात आहे. त्याच्यामुळे पहिली गोष्ट हे करा. आता मी तुम्हाला सांगते, मी स्वतः यूट्यूबर आहे, पण जेव्हा मला फक्त व्हिडिओ बनवायचे असतात त्या वेळेमध्ये, किंवा मी जर 2-3 व्हिडिओ बनवले असतील तर मी एकाच वेळेला ते शेड्यूल करून ठेवते. दिवसभर तो फोन हातामध्ये, दिवसभर. बरेच जण मला म्हणतात बघा की ताई कमेंटला रिप्लाय वगैरे तुम्ही देत नाही. तर माझी पहिली प्रायोरिटी आहे माझं घर, माझा संसार, माझे मुलं बाळ, घरातील येणारी जाणारी व्यक्ती हे आहे, आणि त्याच्यानंतर मग माझं हे जे यूट्यूब आहे ते आहे. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की कमेंट्स ज्या असतात त्याचं व्हिडिओमध्येच आन्सर असतो आणि तेच प्रश्न असतात, म्हणून मी बऱ्याच वेळेला देत नाही. आणि जे मी व्हिडिओमध्ये सांगितलं नसेल तर त्याला मी आवर्जून आन्सर देते. पण आलं की बघणं. आणि पहिली गोष्ट तर मला कमेंट्स दिसतच नाहीत, कारण का जे आपण मोबाईल अनलॉक केल्यानंतर नोटिफिकेशन असतात ना, जेव्हा आपण सारखं मोबाईल हातात घेतो तेव्हा ते नोटिफिकेशन आपण क्लिअर करतो. पण बऱ्याच वेळेला दिवस अगदी एक वेळा सुद्धा दिवसातून मी ते नोटिफिकेशन क्लिअर करत नाही, कारण फोनच तेवढ्या वेळा हातात घेतला जात नाही. हातात घेतला तरी कामापुरतं फोन केलेला, फोन आलेला, झालं त्या गोष्टी. मग ते नोटिफिकेशन काय आले ते क्लिअर करणे याकडे. त्याच्यामुळे एखादी जी कमेंट असेल तीच फक्त मला फोनवर दिसते, बाकी मला कमेंट दिसत नाहीत. कारण जेवढ्या वेळा आपण नोटिफिकेशन क्लिअर करू तेवढ्या वेळेला नवीन आलेल्या कमेंट्स आपल्याला दिसतील. पण ते क्लिअरच जर नाही झालं, तो वेळच आपल्याला नाही मिळाला, तर आपल्याला त्या कशा दिसणार आणि आपण कसं कमेंटला रिप्लाय करणार? ही पहिली गोष्ट. म्हणजे पहिलं काय आहे की प्रायोरिटी द्यायला शिका, की मला प्रायोरिटी कशाला द्यायची आहे, ही सगळ्यात मोठी शिकवण आहे. आणि दुसरं म्हणजे बघा की आपल्या मुलांबाबत जेव्हा आणि हे पहिलं हे प्रायोरिटी म्हणजे याच्यातून काय फरक पडणार, काय बदल करणार, की तुमचं रुटीन व्यवस्थित होणार. तुमच्या घरामध्ये मुलं कधी जातात स्कूलमध्ये, मिस्टर कधी जातात ऑफिसमध्ये, त्यावेळेला फटाफट तुमचे कामं होतील, डबे होतील, तुमचं सगळं होईल. परत धुणं भांडी ते जे आहे ते वेळच्या वेळेला होईल. म्हणजे तुम्ही कोणत्याही वेळेला कधी धुणं धुवा, कधी हे करा, कधी त्या गोष्टी करा असं करणार नाही. प्रत्येकाचं जे रुटीन आहे ते तुम्ही मॅनेज करणार आणि यामुळे तुमचं रुटीन तसं तुमच्या मुलांना तसं वळण लागणार. आणि या रुटीनमुळे कोणी काही वादविवाद करणार नाही, कारण सगळ्यांना ज्याच्या त्या वेळेला व्यवस्थित सगळं मिळत आहे. मग तुमच्या घरामध्ये भांडणं कशाला होणार? तुमच्या घरातली निगेटिव्हिटी यानेच हळूहळू कमी होणार आणि तुमच्या घरामध्ये शांतता एकोपाट टिकून राहणार. या गोष्टीकडे बऱ्याच वेळेला फक्त उपाय केले, रेमेडीज केल्या म्हणजेच माझ्या समस्या संपणार असं नसतं. हे सुद्धा जे मूळ गोष्ट आहे ना तीही आहे. हे जरी तुम्ही बदल केले तुम्हाला तुमच्या घरामध्ये बदल दिसू लागतील. दुसरं म्हणजे की मुलांना बघा, तुम्ही आता कुठे बाहेर वगैरे गेले किंवा दुसऱ्यांच्या घरी वगैरे गेले किंवा आपल्याही घरात आलं की काही बाहेरून आपण आणलं असेल, तुमच्या मिस्टरांनी तुम्ही काही बाहेरून एखादी वस्तू आणली, घेतली तसंच खात बसलं, त्या पुड्यामध्येच खात बसले सगळेजण, तिथेच खाल्ल्या. मुलगा कितीही खातोय, त्याला काही लिमिट नाही. आपण कोणासाठी आणलंय? आपल्या मुलांसाठीच आणलंय. तुम्ही असेल, मी असेल, आपण सगळ्या गोष्टी कशासाठी करतोय? आपल्या मुलांसाठीच करतोय. पण त्याचीही एक पद्धत असते. जेव्हा बाहेरून वगैरे काही वस्तू आणल्या, त्या धुवायच्या वस्तू असतील तर त्या धुवा, चिरायच्या वस्तू असतील तर त्या चिरा,
प्लेटमध्ये ठेवा आणि त्यानंतर त्या खा. आणि सगळं घेतलं एकदम पूर्ण डब्बाच हातामध्ये घेतला गचगच खाल्ला असं नाही. ते अन्नपूर्णा माता आहे, ते अन्न आहे. फक्त सांगायलाच अन्न हे पूर्ण ब्रह्म असं नाही. अन्न सुद्धा खाण्याला विशेष महत्व आहे. डब्बेच्या डब्बे आणले तसेच खाल्ले कुठेही बसून असं नाही. कधीही जेव्हा आपण काही आणतो व्यवस्थित ते एका ताटलीमध्ये टोपामध्ये व्यवस्थित काढा, सगळ्यांना वाटून घ्या. घरामध्ये एखादा सदस्य नसेल तर त्याला काढून ठेवा त्याच्या नावाचं एखाद्या वाटीमध्ये आणि ती व्यवस्थित खा. आणि सगळं एकदाच खायचं नसतं. प्रत्येक गोष्ट खाण्याची सुद्धा एक पद्धत असते, लिमिट असते की किती खायचं. आणि जेव्हा हे तुम्ही स्वतः पाळाल तेव्हा तुमचे ते मुलं बघतील आणि पुढे ते त्यांच्या आयुष्यामध्ये शिकतील. तुम्ही गचगच डब्बा घेतला खात बसले, पुढे तुमचे मुलंही हे शिकणार आणि मग तेच वळण तुमच्या पिढ्यानं पिढ्या लागणार. म्हणजे काय बघा, इथे मुलांना वळण लावायची गरज पडली का नाही. तुम्ही जे करता ते मुलं बघता आणि ते पुढे शिकतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे कधीही झोपायचं. सकाळची वेळ कामाची वगैरे सगळी असते, तुम्ही झोपून राहिला. दुपारी 3 वाजता स्वयंपाक केला, संध्याकाळी 5-6 वाजता दिवे लागण्याच्या वेळेला तुम्ही धुणं भांडे करताय. म्हणजे याच्याने तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटीचा वास वाढेल. याच्यामुळे तुमच्या घरामध्ये भांडणं कटकटी या गोष्टी होतील. कारण आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्ट करण्यासाठी एक टायमिंग एक वेळ दिलेला आहे आणि त्या गोष्टीमध्ये त्या वेळेमध्ये त्या गोष्टी करायच्या असतात. रुटीन कशाला लावलं आहे हो. आता तुम्ही मग हे काय झालं की दिवसभर तुम्ही झोपून राहता आणि रात्री जागे होता, स्वयंपाक करता, रात्री तुम्ही ऑफिसला जाता का. ज्यांची नाईट ड्युटी आहे ते वेगळा, ते त्यांचं रुटीन आहे. पण या गोष्टी आपण करतो का. नाही करत ना. मग ज्या गोष्टी जशा आहेत तशाच करा. यावरच आपलं सांसारिक सुख जे म्हणतो, घरातील वातावरण जे म्हणतो, आपल्या पतीला यश मिळणं ज्या म्हणतो गोष्टी त्या अवलंबून असतात. आता आपल्यापैकी ना बऱ्याच जणांकडे भरपूर पैसा असेल तेव्हा त्यांना वाटेल की अरे या गोष्टी काय आहेत. पण तुम्ही बघा तुमच्याकडे भरपूर पैसा आहे आणि मी आता ज्या गोष्टी बदलायला सांगते या उलट तुम्ही करताय. कधी झोपताय, कधी उठताय, कधी स्वयंपाक करताय, गचगच तुम्ही खाताय, समोरच्याचा मान सन्मान ठेवत नाही, मला कोणाची गरज नाही, या गोष्टी तुम्ही करताय. तुमच्या घरामध्ये तुम्हाला कधीच जे आपण म्हणतो ना की मनशांती ती कधीच तुम्हाला मिळणार नाही. लोकांना तुम्ही खोटं दाखवणार की मी खूप सुखी आहे, हे आहे, पण नाही. तुमच्या नवरा बायकोमध्ये विवाद होणार. पुढे चालून आज तुम्ही जे वागताय ते तुमचे मुलं वागणार आणि जेव्हा तुमचे मुलं बिघडणार ना त्यावेळेला तुम्हाला सगळ्यात जास्त दुःख होईल. आणि ती अशी फेज असेल की तिथे तुम्ही काही बदलही करू शकणार नाही की मी काय करू जेणेकरून म्हणजे माझ्या मुलं जे वागतायत बोलतायत किंवा त्यांच्यामुळे जो त्रास होतोय मी काय केल्याने ह्या कमी होईल. कशानेच कमी होणार नाही. कारण तुम्ही जे सगळं मुलं मोठे होईपर्यंत त्यांना जे वळण लागायचं वय होतं त्यावेळेस तुम्ही उतल्या मातल्यासारखं केलं. आता काहीही तुम्ही कितीही उपाय करा, काहीही रेमेडीज करा, काहीही फरक पडणार नाही. ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट. पुढचं म्हणजे की मैत्रीण असू द्या, नातेवाईक असू द्या, आपलं माहेर असू द्या, कधीही गेले, मनाला वाटेल तेव्हा गेले, महिना राहिले, 15 दिवस राहिले, जेव्हा तिकडे भांडणं होणार नाही किंवा तिकडची व्यक्ती म्हणणार नाही तू इथून निघून जा तोपर्यंत तिथे राहिले, वापस आले नाही, आपल्या घराकडे लक्ष दिलं नाही. हा चला माझ्या घरामध्ये माझा नवरा सांभाळून घेतो, माझे मुलं सांभाळून घेतात, माझी सून सांभाळते, हे तुम्ही केलं तर याच्याने काय होतं माहितीये, तुमचा मान सन्मान जे आपण म्हणतो ना की इज्जत ती कमी होत असते. आणि हे नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी यांच्यासोबत नातं ना असं ठेवा की अडचणीच्या काळामध्ये जेव्हा तुमच्यावर वाईट काळ येईल, तुमच्यावर संकट येईल तेव्हा असा क्षणाचाही विलंब न करता ते तुमच्या मदतीसाठी धावत यावेत. असं नातं प्रत्येकासमोर सोबत ठेवावं. ना की असं हा ते तर माझं असं आहे, दिवस जाऊन बसले तिकडे जेवण बसले, 15 दिवसात त्या व्यक्तीला वाटा अरे ही व्यक्ती माझ्यापासून कधी दूर जाते, मी कशाला ह्याच्यासोबत मैत्रीण केली, हिच्यासोबत मैत्री केली, किंवा काय नातेवाईक आहे सारखंच येतो, चला मी पुढच्या याला बोलवणारच नाही. तर असं कधीही करू नका. प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते. इथे सुद्धा तोच मुद्दा येतो की प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ, एक लिमिट असते. आणि जो व्यक्ती ही लिमिट समजतो, आपल्या चुका म्हणजे मला माझ्यात काय बदल करायचे आहेत, माझ्याकडून काय होत आहेत ते ऍक्सेप्ट करतो ना, त्याला या सगळ्या अशा गोष्टी आहेत ना की भांडणं, कटकटी, पैशाच्या समस्या याचा कधीच सामना करावा लागत नाही. पुढची गोष्ट म्हणजे पैसा तुमच्याकडे आला,
माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मला कोणाची गरज नाहीये, आणलं घरामध्ये सामान, मला त्या सामानाची तुम्हाला गरज नाहीये, त्यावेळेला तुम्हाला गरज नाही, फक्त लोकांना दाखवायचंय मी किती मोठं, माझं असं माझं तसं. त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा पैसा खर्च कराल, लोकांना दाखवण्यासाठी जेव्हा तुम्ही हौसमौज कराल, व्हॉट्सअपला फक्त स्टेटस ठेवण्यासाठी तुम्ही काही गोष्टी कराल, तर लक्षात ठेवा ती लक्ष्मी आहे, जे आपण अन्न वगैरे करतो ती अन्नपूर्णा माता आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये एक एनर्जी आहे. तुम्ही त्या गोष्टी जास्त म्हणजे आपण म्हणतो ना अति तुम्ही केलं तर एक वेळ अशी येईल की त्या गोष्टी त्या वस्तू तुमच्यापासून अशा दूर जातील की तुम्ही कितीही काही केलं तरी त्या तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक ह्याचं जे आपण म्हणतो ना की त्याचा मान सन्मान, ती किती खर्च करायची, काय करायची आणि लोकांना दाखवणं वगैरे या गोष्टीमध्ये जाऊ नका. हे जर तुम्ही केलं तर पुढे भविष्यामध्ये तुम्हाला पैशाची समस्या येणार, तुम्हाला लोन घेण्याची कर्ज घेण्याची वेळ येणार. हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. आणि आज जे उत्मात करून तुम्ही हे घ्या ते घ्या ते घ्या, नको तिथे पैसा खर्च करताय, उद्या याच गोष्टी विकून आपल्याला आपलं घर भागवावं लागणार, ह्या गोष्टी होणार. कारण तुम्ही आज या गोष्टी करताय, तुमचे मुलं पण तसाच पैसा खर्च करणार, त्यांना पण तशाच सवयी लागणार आणि मग मुलांना एकदा लहानपणापासून अशा सवयी लागल्या, पुढे चालून त्यांना पैसा जर कमी पडला ते सहन नाही करू शकणार, कारण त्यांना लहानपणापासून त्या पैशाची सवय आहे. आणि मग जेव्हा त्यांना या गोष्टी सहन नाही होणार तेव्हा ते वाईट मार्गाला लागणार आणि अशी वेळ येईल की घरातल्या गोष्टी सुद्धा विकायला ते मागे पुढे बघणार नाही. त्याच्यामुळे आपल्या मुलांचं भविष्य हे आपण घडवायचं असतं आणि आपण या गोष्टी करून काय करतोय, आपल्या मुलांना सुख सोयी देत नाहीयेत की माझ्याकडे किती आहे लोकांना दाखवून. हे काही आपण खूप मोठं कार्य करत नाहीत, आपल्या मुलांचं भविष्य आपण बिघडवत आहोत. ही गोष्ट कायम आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे जेवण करताना, स्वयंपाक करताना. बरेच जण काय करतात की जेवण करताना मांडीवर पोळी ठेव, भाकरी ठेव, हातामध्ये पोळी भाकरी घे, एका प्लेटमध्ये वाटीमध्ये भाजी घे, सगळ्यांनी एकाच याच्यामध्ये पोळ्या वगैरे घ्यायच्या, भाजी वगैरे भाकरी वगैरे घ्यायची. असं नाही, जेवण करण्याची सुद्धा पद्धत आहे. बघा कसंही खाल्लं तरी ते शेवटी पोटातच जाणार आहे. कारण जे बाबा खूप हुशार आहेत तर ते म्हणतील की कसंही खाल्लं तरी पोटातच जाणार आहे, पण प्रत्येकाला एक पद्धत दिलेली आहे. आता कसंही खाल्लं म्हणजे आपण आपल्या बाथरूममध्ये झोपतो का हो? आपण झोपतो आपल्या बेडवरच, स्वयंपाक करतो आपल्या किचनमध्येच, टॉयलेट बाथरूमला जातो आपल्या टॉयलेट बाथरूममध्ये, का आपण ह्या उलट करतो, झोपतो टॉयलेट बाथरूममध्ये, स्वयंपाक करतो बेडरूममध्ये आणि उठतो बसतो किचनमध्ये, असं करतो का? नाही. प्रत्येक याचं एक ठरवून दिलेलं एक हे आहे, मग त्या पद्धतीने वागायला पाहिजे. जेवताना दिवसभरातून एक वेळा तरी सगळ्यांनी एकत्र येऊन जेवण करा. भाजीला वाटी, वरणाला वाटी, प्लेट, मोठी ताटलीमध्ये पोळी, तोंडी लावायला जे काही तुम्ही गाजर, काकडी, काय कांदा घेतला असेल तो व्यवस्थित कट करून तुम्ही या पद्धतीने जेवण केलं तर बरोबर तुमचे मुलंही अशीच करतील. तुम्ही जे हातात घेऊन जेवले, मांडीवर घेऊन जेवले, तुम्ही जे बघता, तुम्ही जे करता ते तुमचे मुलं शिकणार. आणि जेवण करताना नेहमी मांडी घालून बसावं, तोंडाचा आवाज करू नये, जेवताना नेहमी पाणी घेऊन बसावं. या गोष्टी करा म्हणजे हे मुलं शिकतील. मचा जेवताना आवाज करू नये, जेवताना सावकाश जेवावं, छोटा छोटा घास घेऊन तोंडामध्ये घालावा. चतकोर पोळीचा पूर्ण एकच घास केला, खाल्ला, कधीही गच जेवू नये. जेवण आपल्याच घरामध्ये आहे, 2-3 वेळा खा, पण थोडं थोडं खा, न भेटल्यासारखं एकदाच खायचं आणि हे करायचं. अशा गोष्टी कधीही करू नका, याने अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो. प्रत्येक गोष्ट जेवढी व्यवस्थितरित्या आपण करू तेवढीच त्या गोष्टीची त्या आपण म्हणू शकतो की देवतेची असेल, वस्तूंची असेल कृपा, त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडे भरभरून म्हणजे त्या वाढत जातात, त्याच्यामध्ये वाढ होते. आपल्याला कोणताही कधीच उपाय रेमेडी सेवा करण्याची गरज पडत नाही जेव्हा असं व्यवस्थित आपण आपल्या घरामध्ये रुटीन ठेवू आणि आपल्या वातावरण आपण सकारात्मक जेव्हा आपल्या घरामध्ये बनवू तेव्हा नक्कीच आपल्या घरामध्ये एकोपा वगैरे. बरेच जण काय करतात की आता स्वयंपाक बनवताना कढई जेव्हा ती गॅसवरच असते, जेव्हा ती उकळतच असते, आपण सगळं त्याच्यामध्ये टाकलं आणि ते हातावर घ्यायचं आणि चाटून बघायचं याच्यामध्ये मीठ वगैरे बरोबर आहे का. तर बघा असं अन्न कधीही चाटून बघायचं नसतं. आता ज्यांचं आपण म्हणू शकतो की संसारामध्ये लक्ष आहे, आता माझं तर वय बघा एवढं काही नाही, पण मी अजून सुद्धा म्हणजे की कधीच चाखून बघायची वेळ पडत नाही. जेवण जेव्हा करतो ना तेव्हा बरोबरच त्या गोष्टी असतात.
आणि कधी थोडंसं इकडे तिकडे असलं तर कमी जास्त आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो, पण हे चाटून वगैरे बघणं तर अन्नपूर्णा मातेचा कुठेतरी याच्यामुळे अपमान होतो आणि बरेच जण ते चाटून बघतात, परत तेच हात जे आहेत ते त्याला लावणार, या गोष्टी करायचं नाही. आणि कधीही अन्नाचा वास घेऊ नये, या गोष्टी मी नाही, माझी आजी पणजी तेव्हापासून या गोष्टी सांगतात की कधीही ना अन्न शिजताना बरेच जण बघा चमचा घेतात, त्याचा वास घेतात, भाजीच्या कढईच्या जवळ जाऊन त्याचा वास घेतात. आपण बनवलेली आहे, आपल्याला माहित आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, मग कशाला त्याचा वास घ्यायचा, कशाला ते चाखून बघायचं. हा, तुम्हाला चाखून बघायचं आहे ना, मग त्याची सुद्धा एक पद्धत आहे. चमचा दुसरा आपला जो पोहे खाण्याचा वगैरे चमचा असतो त्याच्यामध्ये ती भाजी किंवा तो रस्सा घ्या, बाजूला छोटीशी प्लेट घ्या, त्याच्यामध्ये ते ठेवा, एखाद्या पोळीच्या तुकड्या बरोबर किंवा नुसतं ते खाऊन बघा, त्याच्यानंतर हात धुवा. या पद्धतीने करा. पण ते कढईतच चाटून बघणं, कढईतच त्या चमच्याने वास घेणं, ह्या गोष्टींना कुठेतरी चुकीच्या आहेत. तुम्ही आज या कराल, उद्या तुमच्या मुली हेच शिकणार आहात. त्याच्यामुळे ही सुद्धा गोष्टीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. कधीही म्हणजे दुसऱ्यांचं बघून, दुसऱ्यांच्या मुलाला असं आहे त्यांनी ते खायला आणलं, मग चला आज त्यांनी 1 किलो अंगूर आणले, मी आज 2 किलो द्राक्ष आणणार, त्यांच्या समोर बसून खाणार, आणले की समोर ठेवले तसेच खाल्ले. तर असं अजिबात करू नका. मुलांना आजच कोणती गोष्ट किती क्वांटिटीमध्ये ती कशी खायची असते, ती खाण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकवा. म्हणजे पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे आपण म्हणतो ना की प्रॉब्लेम्स होणार नाहीत, की नाही तर काय तुम्ही जे करताय ते तुमचे मुलं, पुढे त्यांचे मुलं, म्हणजे हे कुठे याला ब्रेकच लागणार नाही. त्याच्यामुळे आजच्या अगोदर जर या गोष्टी झाल्या असतील तर सोडून द्या, काही हरकत नाही. चूक झाली सोडून द्यायचं, पण आजपासून तरी जेव्हा तुम्हाला कळतील या गोष्टी तेव्हापासून तरी या गोष्टींमध्ये बदल करायला शिका. तुमचे जेही देव आहेत, जेही गुरु आहेत, दररोज सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावणं, त्यांचं नाव घेणं, नामस्मरण करणं. असं काही नाही की तुम्ही 24 तास देवासमोर बसा, पण सकाळ जी आपण जेव्हा देवपूजा करतो ती वेळ एक ठेवा आणि त्यानंतरची संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते ती वेळ एक ठेवा. या 2 वेळेला देवासमोर दिवा लावलाच पाहिजे. अगरबत्ती, घरामध्ये घंटी वाजलीच पाहिजे. आपल्या कुलदेवीचं असेल, गुरूंचं असेल, तुम्ही ज्याही देवाला वगैरे मानता त्यांचं नामस्मरण, त्यांचं नाव घेतलंच गेलं पाहिजे. त्यानंतर आपल्या मुलांना दिवसातून 1 वेळा तरी सकाळी घरातून बाहेर पडताना किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला देवाला नमस्कार करायला लावा. संध्याकाळची जी दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेला झोपून राहू नका, पायाची आडी घालू नका, त्यावेळेला भांडे घासू नका, त्यावेळेला आपण म्हणतो केस विंचरू नका, कपडे धुवू नका. प्रत्येक गोष्टीची एक वेळ आहे. सकाळच्या वेळेमध्ये आपल्या घरातील स्वयंपाक, घराची झाडझूड, घराची क्लिनिंग, धुणं भांडे या ज्या गोष्टी आहेत या दुपारपर्यंतच करायच्या असतात. या संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायच्या नसतात. दिवसभर सकाळी उठल्यापासून झोपून राहायचं आणि दुपारी 2 नंतर कामाला सुरुवात करायची असं नाही. हे तुम्ही चुकीचं करताय. तुमच्या घरातील वातावरण तुम्हीच बिघडवताय. पुढे तुमच्या पतीला यश न मिळणं, मुलं चांगले न वागणं किंवा घरामध्ये सतत भांडणं, कटकटी होणं, पैसा न टिकणं, मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही असं दुपारनंतर जेव्हा तुम्ही दिवस रात सुरू कराल, कोणत्याही गोष्टी कधी कराल तेव्हा या गोष्टी तुमच्या घरामध्ये होतील आणि तुम्ही कितीही रेमेडीज करा, कितीही उपाय करा, तुम्हाला फरक पडणार नाही. कारण तुमचं वागणंच चुकीचं आहे. तुम्हीच तुमच्या घरामध्ये हे वळण लावताय, तुम्हीच तुमच्या घरातील लक्ष्मी बाहेर काढताय, तुम्हीच तुमच्या घरामध्ये दरिद्रतेला स्थान देताय आणि तिला तुम्ही तुमच्या घरातून निघू देत नाहीयेत. मग तुम्हाला किती उपाय करा, किती सेवा करा, काही करा, कसा फरक पडेल ही गोष्ट कुठेतरी लक्षात घ्या. आणि पैसा म्हणजेच प्रत्येक गोष्ट नसते. एक मनशांती असते. घरामध्ये माझ्या एकोपा आहे, शांतता आहे, प्रेम आहे, हे सगळं जिथलं तिथं आहे. या गोष्टी सोबत जर पैसा असेल तर त्या पैशाला अर्थ आहे. नाही तर माझ्याकडे फक्त पैसा आहे, मला कोणाचीच गरज नाही, घरामध्ये ना कशाचं रुटीन आहे, ना कोणतं वळण आहे आणि मी म्हणजेच ग्रेट, कोणी सांगितलेलं मला पटणार नाही, समोरचा चुकीचाच आहे, मी म्हणजे बरोबर आहे, समोरच्याचं काही जाणार नाही. जे नुकसान होणार आहे तुमचं होणार आहे आणि तुम्ही स्वतःच तुमचं भविष्य, तुमच्या मुलाबाळांचं भविष्य धोक्यात आणत आहात. श्री स्वामी समर्थ.